अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे आज गुरुवारी सर्वसामान्य नागरिकांनी केंद्र सरकार विरोधात तीव्र निदर्शने केली। दिल्लीतील जंतर मंतर येथील लाठीचार्ज, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील कथित अन्याय तसेच नीट परीक्षा प्रकरणाच्या निषेधार्थ नागरिकांनी मुख्य चौकातून रॅली काढत घोषणाबाजी केली। त्यानंतर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बारगे यांच्या मार्फत निवेदन देत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। यावेळी नीट प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, शिक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। दिल्ली पोलिसांकडून झालेला जो अन्याय अत्याचार आहे त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात या ठिकाणी जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। कोणत्या पक्षाची निवेदनामध्ये आमची अशीच मागणी आहे की भारताचे शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा प्रथम राजीनामा द्यायला पाहिजे। ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे। पोलिसांकडून जो अन्याय अत्याचार झालेला आहे ते पोलीस डिपार्टमेंट गृहमंत्र्याच्या अधिकारात काम करतात। गृहमंत्र्यानेही त्यामध्ये आपली जबाबदारी समजून राजीनामा द्यायला पाहिजे आणि मोस्टली म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुद्धा ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे। जर कोणी अशा बाबतीमध्ये जर जबाबदारी स्वीकारत नसतील तर जनता किंवा विद्यार्थी जातील कुठं, न्याय कोणाकडे मागतील।